नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, फक्त 3 महिने राहिलेले आहेत. 3 महिनेही म्हणता येणार नाही, 2.5 ते 3.25 महिने आपल्या BAMS फर्स्ट इयर एक्झामसाठी राहिलेली आहेत. युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फक्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचाही आपल्याला भरपूर सारा वेळ, कॉलेजच्या फायलिंग्स, जर्नल्स, त्याचबरोबर आपल्याला 22 मार्चला पेपर झाला, तर मार्चचा पूर्ण महिनाही आपल्याला युटिलाइज करता येणार नाहीये. तुमची एक्झाम 22 मार्चच्या आसपास होईल असा गृहीत धरून तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला एक कंप्लीट स्ट्रॅटेजी देण्यासाठी आहे. त्याचबरोबर सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक वेकअप कॉल देण्यासाठी आहे की आता तुम्हाला जागं व्हावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही इतके दिवस खूप जास्त टाइमपास केलाय. मी IMPSQ सिरीज चालू केलेली होती, त्यावरही खूप कमी रिस्पॉन्स होता. यावरून कळालं की तुम्हाला अजूनही एक्झामचं सिरियसनेस नाहीये. पहिलीच वेळेस आहेत की तुम्ही BAMS ची एक्झाम फेस करताय, त्यामध्येही तुम्ही एकदम त्याला काय केलंय, केअरलेसपणे सोडून दिलेलं आहे. तुम्ही जर एक्झामला केअरलेसली घेतलं तर रिझल्ट तुम्हाला केअरलेस म्हणून सोडून देईल. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला सिरियसली बघायची गरज आहे. कारण आपल्या जवळचे मित्र आपल्या सोबत मस्ती करतात, खेळतात, परंतु शेवटच्या काही काळामध्ये अभ्यास करतात, लक्षात ठेवतात आणि पेपरमध्ये लिहून येतात. आपली बुद्धी तेवढी शार्प आहे का? चांगल्या गोष्टी आपण लगेच ग्रास्प करू शकतो का? यावरून आपण पेपरमध्ये पास होणार की नाही हे ठरतं. कारण आपण आतापर्यंत काहीच केलेलं नसतं. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय मी. काही जणांनी केलं असेल, परंतु काही जण शेवटचे 2-3 महिने येईपर्यंत काही करत नाहीयेत. मग काय होतं की शेवटी काही मुलं असतात, लवकर त्यांची पॉवर जास्त असते लर्न करण्याची, पाठ करण्याची, रट्टा मारण्याची, आणि काही मुलांना पाठच होत नाही आणि काही मुलांना कन्सेप्टही लक्षात राहत नाही. मग अशा वेळेला काय होतं, आपल्या सोबत वर्षभर मजा केलेला मित्र शेवटी पास होतो आणि आपण मात्र पुन्हा 6 महिन्याने एक्झाम द्यायला लागतो. त्यामुळे मैत्री, अभ्यास हे सगळं काही आपल्याला बॅलन्स करावं लागेल. आता तर शेवटचे 3 महिने राहिलेले आहेत, 2.5 महिने राहिलेले आहेत. याच्यामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी सोडून तुम्हाला फक्त आणि फक्त या युनिव्हर्सिटीवरती टार्गेट करावं लागेल. नाहीतर तुमची कंडिशन खूप जास्त वाईट होऊ शकते. हा वेकअप कॉल तुमच्यासाठी मी आज देत आहे. कारण हा कॉल जर तुम्ही आज नाही घेतला तर तुमच्यासाठी भयावह परिस्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये येऊ शकते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग देईल की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे. आतापर्यंत काहीही केलेलं नाहीये, आतापर्यंत थोडं केलंय किंवा आतापर्यंत इंटरनल वाईज केलंय. ठीक आहे, परंतु आता युनिव्हर्सिटी, इतके दिवस तुम्ही कॉलेजसाठी अभ्यास करत होते, शिक्षकांसाठी अभ्यास करत होते, आता तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी अभ्यास करायचा आहे. कारण या युनिव्हर्सिटीसाठी अभ्यास करणं म्हणजे काय, जो युनिव्हर्सिटीचा पॅटर्न आहे, जो ब्लूप्रिंट आहे, जी सिलेबस कॉपी आहे, जो NCISM दिलेला आहे, त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कॉलेजची एक्झाम देताना जे तुमच्या शिक्षकांनी शिकवलं तेच पेपरमध्ये यायचं, परंतु आता युनिव्हर्सिटी तुम्हाला त्या पॅटर्न मध्ये जे आहे, जे सिलेबस कॉपीमध्ये आहे, तेच क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जाणार आहे. आणि जिथे जर तुम्हाला 50 पेक्षा जास्त कमी मार्क पडले, 50% पेक्षा, तर तुमचा विषय बॅक राहू शकतो. 5 पैकी 3 सब्जेक्टला जर तुम्ही फेल झालात तर तुम्ही बॅच पासून डायरेक्टली मागे पडून जाल. बॅच पासून तुम्हाला 6 महिने लेट एक्झाम द्यावं लागतील इथून पुढच्या, आणि तुम्ही ऑड बॅच मध्येही येऊ शकता. प्रत्येकाला वाटतं की मी या बॅच मध्ये येणार नाही, ऑड बॅच मध्ये पडणार नाही, माझा विषय जाणार नाही. परंतु तुमच्या सिनियर्सकडे बघा, प्रत्येक बॅच मधून हे मुलं असतात ज्यांचा विषय बॅक राहतो, ज्यांचं पॅनल बॅक राहतो. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं मी पास होतो, परंतु या प्रत्येकाला वाटणाऱ्यामधूनच काही जण फेल होत असतात. त्याच्यामधले आपण असू नये यासाठी आपल्याला प्रॉपर मेहनत करायची आहे. कळतंय? त्यामुळे आत्ताच वेळ आहे. आत्ता केलं तर होतं. यानंतर जर तुम्ही म्हणाल, "सर 1च महिना राहिला, मी काहीच नाही केलं." 100% मी तेव्हा तुम्हाला सांगेल की तुम्ही काही केलं तरी तेव्हा फेल होणार आहेत. आत्ता जर केलं तर तुम्ही 100% इथून पुढे करू शकाल. ठीक आहे? सगळ्यात पहिले हा टीम आयुर्वेद मराठीकडून तुमच्यासाठी आहे वेकअप कॉल. आता जागे व्हायला हवं, आणि जागे नाही झालं तर तुमच्यासाठी भयावह परिस्थिती पुढच्या काळामध्ये तयार होणार आहे. 3 महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी पास होईल का? ठीक आहे, सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये सध्या आहे की आतापर्यंत मी काहीच केलेलं नाही, आता फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अभ्यास केलेला आहे, आता मी अभ्यास स्टार्ट केला तर मी पास होऊ शकेल का? आजपर्यंत मी काहीही अभ्यास केलेला नाहीये, मला या BAMS बद्दल, संस्कृत बद्दल, अॅनाटॉमी बद्दल मला काहीही माहित नाहीये, तर मी आता पास होऊ शकेल का? 100% याचा आन्सर आहे हो. परंतु कधी, जर आतापासून कंटिन्यू एक्सपर्ट गायडन्स मध्ये अभ्यास केला. एक्सपर्ट गायडन्स म्हणजे कसं, प्रॉपर ब्ल्यूप्रिंट मध्ये,
प्रॉपर सिलेबस कॉपी, प्रॉपर सिलेबस काय अभ्यास करायचा आहे, काय नाही करायचं आहे, हे सर्व माहीत करून जर अभ्यास केला तर 100% तुमचा पेपर निघणार आहे. तुम्ही जर रँडमली आज उठला हा चॅप्टर वाचला, आज उठला दुसरा सब्जेक्ट घेतला त्याचा चॅप्टर वाचला, असं करत गेलात तर तुम्ही पास होणार नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे तुमच्याकडे, प्रॉपर चॅप्टर कसा वाचायचा आहे, प्रॉपर सब्जेक्ट कसा हँडल करायचा आहे, या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तरच तुम्ही आत्तापासून अभ्यास चालू केले पास होऊ शकता. तुम्ही जर राईट डायरेक्शनने पळताय तरच तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकाल. तुम्ही जर फक्त पळत राहाल तर तुम्ही कुठेही पोहोचाल, परंतु डेस्टिनेशन तुमची वेगळीच राहून जाईल, जे की आहे पास होणं, युनिव्हर्सिटीला पास होणं. त्यामुळे तुम्हाला हार्ड वर्क करायचंय, परंतु प्रॉपर डायरेक्शनने करायचंय. ठीक आहे. मग त्या प्रॉपर डायरेक्शनने हार्ड प्लस स्मार्ट दोन्ही करायचे. आता आपण BMS मध्ये आहोत. पहिलं कसं होतं की फक्त स्मार्ट स्टडी करायची काही जण, पण आता आपल्याला स्मार्ट प्लस हार्ड वर्क दोन्ही सुद्धा लागणार आहे. अॅनाटॉमी सारखे विषय, रचना शरीर सारखे विषय खूप जास्त मेहनत मागतात. संस्कृत सारखे विषय खूप जास्त कन्सेप्ट क्लिअरिंग मागतात, अटेन्शन मागतात, फोकस मागतात. त्यामुळे संस्कृत सारख्या विषयामध्ये आपल्याला स्मार्ट स्टडी आणि अॅनाटॉमी सारख्या विषयामध्ये आपल्याला खूप जास्त मेहनत आपल्याला हे सब्जेक्ट्स मागणार आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टींची तयारी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आत्तापासून स्टार्ट केलं तर होऊ शकतं, याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता उरलेल्या 3 महिन्यात किंवा 2.5 महिन्यामध्ये पूर्णपणे या 5 सब्जेक्टचा सिलेबस कव्हर होईल का? अॅनाटॉमी सिलेबस केवढा आहे बघा एकदा, एक युनिट वाचून बघा. ऑस्टिओलॉजी, ऑर्थ्रोलॉजी, आयुर्वेद पार्ट आहे, मॉडर्न पार्ट आहे, फिजिओलॉजी आहे, मॉडर्न आहे, पेपर 1 आहे मॉडर्न, पेपर 2 आहे मॉडर्न, आयुर्वेद पार्ट आहे, सगळे काही धातू आहेत, दोष आहेत. त्यानंतर आणखी तुम्हाला संहिता आहे, संहिताचे तुम्हाला चरक संहिताचे आहेत 12 अध्याय. त्यानंतर अष्टांग संग्रह आहे, ते सगळं करून त्याचबरोबर पदार्थ आहे. हे सर्व काही आपल्याला या 3 महिन्यात, 3 महिने पण नाहीयेत. मी का म्हणतोय तुम्हाला 3 महिने नाहीयेत? मित्रांनो, तुम्हाला कॉलेजचे जर्नल सबमिट करावे लागतात. त्याचबरोबर कॉलेजचे फॉर्म भरावे लागतात. त्या काळामध्ये तुमची प्रेझेंटी वगैरे सगळं काही कॉलेजची गिजगिज चालू असते. त्यावेळेला तुमचा 15 ते 20-25 दिवस इझिली निघून जातात. जर्नल तुम्ही कधी लिहिलेत त्याच्यावर डिपेंड आहे. लवकर लिहून टाकले तर तरीही तुमचा टाइम जाणार आहे, नंतर लिहिलं तरी जाणारच आहे. कारण तो पिरियडमध्ये अभ्यास करणं खूप जास्त अवघड असतं. म्हणून तुम्हाला काय म्हणतोय मी, जर इमानदारीने म्हटलं तर 2च महिने तुमच्याकडे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता जर तुम्ही जागे नाही झालात तर खूप जास्त अवघड होऊन जाईल. एवढे सगळे सब्जेक्ट आहेत. प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल आपल्याला. डे बाय डेची आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल. या दिवशी मला अॅनाटॉमीचं एवढं युनिट संपवायचंय, या दिवशी मला क्रियाचे एवढे श्लोक पाठ करायचे, या दिवशी मला संस्कृतचा हा पाठ, काही असो मला करायचाच आहे. अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. एकदाच तुम्ही मोठे महिन्याची जर प्लॅनिंग केले तर ते सक्सेस होणार नाहीत. छोट्या बीटमध्ये तोडून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्या पूर्ण सिलेबसला तुम्हाला तोडावं लागेल. पूर्ण चॅप्टरला तुम्हाला तोडावं लागेल. तोडायची सिस्टम कशी आहे? आधी तर पूर्ण एक कोणताही सब्जेक्ट घ्यायचा, त्या सब्जेक्टला 2 पेपरमध्ये तोडलं. पेपर 1, पेपर 2. त्या पेपरला पूर्ण चॅप्टरमध्ये तोडलं. त्या चॅप्टरला सब पॉइंट्समध्ये तोडलं आणि त्यानुसार ब्लूप्रिंटनुसार अभ्यास केला. ठीक आहे. एखादा जर खूप मोठा युनिट वाटत असलं, त्याला 2 पार्टमध्ये तोडा आणि पुन्हा त्याचा अभ्यास करा. पूर्ण सिलेबसला तोडून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. छोटे टार्गेट्स बनवायचे आणि त्यांना अचीव्ह करायचं आहे. आता आपल्याला कॉलेजमध्ये ऑफ लेक्चर असलं तरी सुद्धा शांत बसून जमणार नाही. काही ना काही आपल्याला वाचावं लागेल, लेक्चर्स पाहावे लागतील आणि अभ्यास मात्र करावाच लागणार आहे. त्यानंतर आता हे झालं कसे कव्हर करायचे सगळे सब्जेक्ट मी तुम्हाला म्हटलं. हे फक्त कॉमन सांगितलं. तुमचा जर इंटरेस्ट असेल, माझी पूर्ण फॅकल्टी, पूर्ण टीम आयुर्वेदा मराठी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा इंडिव्हिज्युअल जो स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने टॉपिक्स टॅकल करायचे आहेत पर्टिक्युलर सब्जेक्टचे, कोणते श्लोक इम्पॉर्टंट आहेत, कोणते श्लोक पाठच करावे लागतात, कोणते कॉन्सेप्ट 100% पेपरमध्ये येतातच, त्या करायच्याच आहेत, त्या सब्जेक्टला हँडल कसं करायचंय, यासाठी मी पर्टिक्युलर 5 सब्जेक्टचे 5 व्हिडिओ टाकायला सर्वांना सांगू शकतो, रिक्वेस्ट करू शकतो. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुढचा आपला मुद्दा आहे ट्रॅक. तुम्हाला जर म्हटलं होतं मी की आपण कुठेही पळत गेलं तर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार नाहीये. आपल्याला प्रॉपर डायरेक्शननेच या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचावं लागणार आहे. राईट डायरेक्शननेच आपला हार्डवर्क करावं लागणार आहे. मग त्यासाठी काही कॉलेजेसमध्ये मुलांना हे प्रॉपर ब्लूप्रिंट वगैरे माहीत नसतं, प्रॉपर ट्रॅक माहीत नसतं. ते कधीही उचलतात, काही अभ्यास करतात, मागच्या पॅटर्ननुसार अभ्यास करतात, त्यामुळे ते मागे राहून जातात. परंतु तुम्ही आता या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल, आयुर्वेदा मराठी यूट्यूब चॅनलपर्यंत पोहोचला असाल, तर तुमच्याकडे आता प्रॉपर ट्रॅक मिळतोय. तर तुम्हाला आता हार्डवर्क करण्याची गरज आहे. पहिलं बघा, पहिलं तर तुमच्याकडे आहे ब्लूप्रिंट मित्रांनो. ब्लूप्रिंट आतापर्यंत ब्लूप्रिंट तुम्हाला जर माहीत नसेल तर खूप जास्त वाईट अवस्था आहे. ठीक आहे. आता जर माहीत नसेल तर सोडून द्या. ब्लूप्रिंट काय असते? तुमचा पेपर कसा येणार आहे, ठीक आहे.
तुमचा पेपर कसा येणार आहे, पहिला क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवरून येणार आहे, दुसरा क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवरून येणार आहे, तिसरा क्वेश्चन, असे 8 क्वेश्चन, त्याचबरोबर त्यानंतर पुढचे 4 LAQ, 20 MCQ कोणकोणत्या चॅप्टरवरून येणार आहेत हे तुमच्या सिलेबस PDF मध्ये दिलेलं आहे. सिलेबस PDF जर अजूनपर्यंत पाहिला नसाल, वाईट गोष्ट आहे. पाहायचं असेल, आयुर्वेद मराठी ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला सिलेबस कॉपी पूर्णपणे सर्व सब्जेक्टचे PDF मिळतील. एकदम खाली स्क्रोल करायचं, एकदम बॉटमला तुम्हाला ब्ल्यूप्रिंट दिसेल, पेपर 1 ब्ल्यूप्रिंट, पेपर 2 ब्ल्यूप्रिंट. त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये तुम्हाला पहिला MCQ कोणत्या चॅप्टरवरून येणार आहे, दुसरा MCQ कोणता येणार आहे, तिसरा कोणता येणार आहे, हे सगळं काही दिसून जाईल. एवढं सगळं जर चक्कर करायचं नसेल तर आयुर्वेद मराठीच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे सगळ्या सब्जेक्टच्या ब्ल्यूप्रिंट नावाचं तुम्हाला सेक्शन मिळून जाईल फर्स्ट इयरचा. त्यामध्ये सर्व ब्ल्यूप्रिंट लिहून दिलेले आहेत, ते तुम्हाला कळून जातील. सिलेबस कॉपी मधल्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतात, आपल्या छान प्रकारे एक्सप्लेन केलेले व्हिडिओज आपल्या पुढे मिळतील आणि ते प्रॉपर 5ही सब्जेक्टच्या ब्ल्यूप्रिंट तुम्हाला सर्वात प्रथम 5 तुमची एक नोटबुक करायची आहे फक्त अनालिसिसची. त्यावरती काय करायचं, हे 5 पेजवरती 5 सब्जेक्टच्या लिहून घ्यायचे. पेपर 1 पेपर 2 सुद्धा वेगवेगळ्या पेजवर लिहू शकता. असे पहिले तर ब्ल्यूप्रिंट लिहून घ्यायचे, तुम्हाला बरोबर कळून जाईल कोणता क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवरून येणार आहे आणि सिम्प्लिफाईड होत चालतील गोष्टी. दुसरं सिलेबस कॉपी. पहिलं पाहिलं ब्ल्यूप्रिंट, दुसरं आता सिलेबस कॉपी. कोणताही टॉपिक तयार करताना सिलेबस कॉपीमध्ये प्रॉपर त्याच्या सब हेडिंग्स पाहून घ्यायच्या. ठीक आहे, प्रॉपर सब हेडिंग पाहिजे. कोणता पार्ट मस्ट टू नोला आहे, कोणता पार्ट डिझायर टू नोला आहे, कोणता पार्ट नाईस टू नोला आहे पाहून घ्यायचं. ठीक आहे, कोणताही जर टॉपिक तयार करताना लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिले सिलेबस कॉपीमध्ये एकदम पहिले ते चॅप्टर शोधायचा. सुरुवातीला तुम्हाला काय दिसतील, 3 वेगवेगळ्या म्हणजे कोणताही चॅप्टर असेल त्याच्या सब हेडिंग तुम्हाला पाहायला मिळतील. हे झालं पहिलं सेक्शन. त्याच्यानंतर थोडं खाली आणखी आलं, तुम्हाला लर्निंग आउटपुट मध्ये जर पाहायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक पुन्हा हा टॉपिक सापडायचा. म्हणजे हा जर आता 7 नंबरचा टॉपिक आहे, 7 नंबरचा टॉपिक लर्निंग आउटपुट मध्ये सापडायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो सापडतील. या चॅप्टरच्या हेडिंगच्या खाली काय दिलेलं असेल, क्वेश्चन नंबर 1 दिलेला असेल, इथे क्वेश्चन हा इथे MK असं लिहिलेलं असेल. ठीक आहे, MK असं लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट दिलेला असेल, त्याच्यापुढे DK लिहिलेला असेल किंवा MK लिहिलेला असेल. तिसरा दिलेला असेल, त्याच्यापुढे NK दिलेला असेल. याचा अर्थ काय आहे, हो क्वेश्चन युनिव्हर्सिटीने सांगितलंय, युनिव्हर्सिटी म्हणजे NCISM, की मस्ट टू नो, आपल्याला मस्ट आहे हे माहीतच पाहिजे. त्यानंतर डिझायर टू नो आणि नाईस टू नो असे 3 सेक्शन दिलेले आहेत. प्रत्येक टॉपिकच्या पुढे जर मस्ट टू नो आहे, ज्या टॉपिकच्या पुढे मस्ट टू नो आहे तो टॉपिक आपल्याला पाठच करायचा खूप जास्त महत्वाचा आहे. कारण पेपरमध्ये टोटल मस्ट टू नो वरून आपल्याला पाहायला मिळतात 4 LEQ, म्हणजे सर्वच LEQ. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतात 7 SAQ आणि 15 MCQ. हा एवढा पार्ट आपल्याला कशावरून मिळतो, मस्ट टू नो सेक्शनवरून मिळतो. मग लर्निंग आउटपुटमध्ये ज्या टॉपिक्सच्या पुढे हे मस्ट टू नो लिहिलेलं आहे मित्रांनो, त्याच्यावर झपाटून पडायचं, पाठ करायचं, काही करून ती गोष्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायची आहे. तुम्हाला 90% पेपर त्याच्यामधूनच मिळणार आहे. कळालं, 4ला 4 LEQ फक्त आणि फक्त मस्ट टू नो वरून येतात, डिझायर टू नो वरून येत नाही. एखादा अपवाद युनिव्हर्सिटीच्या चुकीने होऊ शकतो, परंतु आपण त्या अपवादाकडे पडायचं नाहीये. आपण सगळ्याला सगळे मस्ट टू नो व्यवस्थित केले, 4 LEQ 7 SAQ तुमचे कव्हर होतील. त्यानंतर डिझायर टू नोचा सेक्शन. डिझायर टू नोच्या सेक्शनवरून तुम्हाला येतो 1 SAQ, म्हणजेच 5 मार्कचा क्वेश्चन 1 येतो. त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती MCQ पाहायला मिळतात, 1 ते 3 MCQ पाहायला मिळतील. आणि नाईस टू नो वरती तुम्हाला 2 MCQ पाहायला मिळतील. 2 ते 3 MCQ तुम्हाला नाईस टू नो वरून पाहायला मिळतील. बाकी या नाईस टू नो वरून तुम्हाला कसल्याच प्रकारचा SAQ येणार नाहीये आणि LEQ पण येणार नाहीये. लॉंग आन्सर क्वेश्चन आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन याच्यावरून येणार नाहीये. डिझायर टू नो वरून तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन मिळून जाईल आणि फक्त एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला या डिझायर टू नो वरून मिळणार आहे. काही जण म्हणते स्किप करू का, नाही, अजिबात स्किप करायचं नाहीये, काही स्किप करायचं नाहीये, प्रत्येक पॉइंटला ओव्हरलुक करायचंय. फक्त मस्ट नोचा जो टॉपिक आहे तो मस्ट नो टॉपिक वरती सर्वात जास्त फोकस करायचंय, तो पाठच करायचा आहे. ठीक आहे, कोणताही टॉपिक तयार करताना काय करायचंय, मग आधी त्याचे मस्ट नो, डिझायर टू नो, नाईस टू नो माहित करून घ्यायचे. तो ब्ल्यूप्रिंट मध्ये कुठे आहे पाहायचं, त्याचं वेटेज किती आहे पाहायचं आणि त्यानंतरच त्याचे सब पॉइंट तयार करायला घ्यायचे. एका चॅप्टर मध्ये जो मस्ट नोचा आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचं. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. 2021च्या बॅच पासून जेवढे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन झालेले आहेत ते सर्व काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहायचे. चॅप्टर करताय त्या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आले पाहायचं. आपल्याला युट्यूब चॅनलवरतीही अवेलेबल आहेत खूप सारे व्हिडिओज प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसचे. त्याचबरोबर आपल्या ॲपवरती जायचं, फ्री सेक्शनमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा मिळून जातील. त्याच्यानंतर हे झालं टाइम मॅनेजमेंट.
सगळ्यात महत्त्वाचा आता अभ्यास करताना टाइम मॅनेजमेंट. कॉलेज सुरू आहे दिवसभर. सकाळी उठल्यापासून कॉलेजला गेलं तर कधी दिवस संपतो आपल्याला कळत सुद्धा नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं आता गरजेचं आहे स्टडीसाठी. सकाळी लवकर उठावं लागेल, 5:30-6 ला उठावं लागेल. कॉलेजला जाईपर्यंत काही अभ्यास करावा लागेल. कॉलेजमध्ये ऑफ लेक्चर्समध्ये अभ्यास करावा लागेल. कॉलेजहून आल्यावरही अभ्यास करावा लागेल. कारण आता जसा तुमचा रुटीन आहे त्याच पद्धतीने तुम्ही चालाल तर तुम्ही 100% फेल होण्याच्या मार्गावरच आहात. त्यामुळे आता तुमचा डेली रुटीन बदलावं लागेल. कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला यावं लागेल. तेव्हाच तुमचे विषय क्लिअर होऊ शकतील. पास होणं जेवढं तुम्हाला सोपं समजलंय तुम्ही किंवा तुम्हाला सांगितलं गेलं एवढं सोपं आहे, तेवढंही सोपं नाहीये. तुम्हाला आतापासून व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल. सिलेबस एकदा उघडून बघा किती मोठा आहे तर. ठीक आहे. त्यानंतर पुढे सिरियसनेस ऑफ द एक्झाम. अजूनही काही जण काय करतील, व्हिडिओ झाला, व्हिडिओ बंद केला, डबल रील चालायला चालू केलं. ठीक आहे. म्हणजे सिरियसनेस फक्त मी जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत व्हिडिओ झाला, सिरियसनेस संपली, एक्झाम आहे, बघता येईल. ठीक आहे. रिझल्ट सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे बघून घेतो. त्यामुळे सिरियसनेस आता आपल्यामध्ये आली नाही तर मात्र आपल्याला खूप जास्त अवघड जाणार आहे. आता आपल्याला सिरियसली घ्यायचंय. मित्रांनो, मुलांचं काय असतं मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला आतून सिरियसनेस असते एक्झाम बद्दल, परंतु बाहेर मुलांना किंवा मित्रांना दाखवताना आपण काय करतो, हे मला काही फरक पडत नाही, मी शेवटी येईल, अभ्यास करल, असं आपण दाखवत असतो. ठीक आहे. मुलांच्या आणि मुलींचा वेगळ्या सिनारिओ आहेत. आतापर्यंत जेवढा मी स्टडी केला त्याच्यानुसार मुलं काय करतात, की त्यांना आतून थोडासा सिरियसनेस असतो, परंतु बाहेर आपल्या मित्रांना काय दाखवतात, की मला काही सिरियसनेस नाहीये, मला काही डॅश फरक पडत नाही याचा, मी माझ्या धुंदीत असणार. ठीक आहे. परंतु आतल्या आत त्याला काळजी असते, की मला संस्कृत येत नाहीये, मला अॅनाटॉमीचा सिलेबस कव्हर झालेला नाहीये, माझे पासिंगचे वांदे आहेत, असं त्याची आतली कंडिशन असते. परंतु बाहेर बोलून दाखवताना सगळ्यांना एकदम कूल बनून दाखवतो, की मला या सर्व गोष्टींचा काही फरक पडत नाही. या उलट मुली एकमेकींना काय करतात, की सिरियसनेस दाखवतात, की माझा अभ्यास झालेला नाहीये, मी अभ्यास करते, माझे हे पॉइंट्स कव्हर करते, मी हे करतोय. म्हणजे यांच्याकडे एक अभ्यासाचं वातावरण वर्षभरच असतं मुलींच्या साईडमध्ये. परंतु मुलांच्या साईडमध्ये असं काही नसतं. मुलांच्या साईडला अभ्यासाचा एक शब्दही मुलं वर्षभर काढत नाहीत. जोपर्यंत एक्झाम आहे तोपर्यंत ते करणार. त्याच्यानंतर पुस्तकं एकदम साईडला ठेवून देणार. त्यामुळे मुलांना या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि मुलींना काय गरज आहे, कारण वर्षभर करून जर आता नाही केलं तर वर्षभर केल्याचा काही फायदा होणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हेल्थ. या काळामध्ये तब्येत सांभाळायची. वर्षभर अभ्यास नाही केला आणि आता जर तब्येत खराब झाली तर झाला मग तुमचा सगळ्या बाजूने आयुष्याचे तुमचे एकदम लागून जातील. कारण तुम्हाला तब्येतही बरोबर नाहीये आणि शेवटचा अभ्यासही नाहीये. मग तुम्हाला मात्र बॅचच्या मागे जायला 100% थांबावं लागेल. त्यामुळे आता थोडंसं बाहेरचं खाणं टाळा. प्रॉपर हेल्दी डाएट घ्या. घरचा असेल, मेसचा असेल, खायला लागा आणि बाहेरचं थंडी, सर्दी या गोष्टी होणार नाही त्याची काळजी घ्या. आता थंडीचा महिना चालू आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थोडीशी थंडी असू शकते. झोपावं वाटतं थंडीमध्ये खूप जास्त आणि झोपण्यात कधी आपल्याला एप्रिल, मार्च येईल कळणारही नाही आणि आपले पेपर येतील. त्याच्यामुळे आतापासून थोडंसं सीरियस व्हा. वाटलं तर तुम्हाला गरम हीटर्स वगैरे असतील तर त्याचा वापर करा. स्वेटर यांचा वापर करा आणि आजारी पडू नका या काळामध्ये. सर्दी तर नकोच. यानंतर पुढचा पॉइंट आपला सेल्फ स्टडी करू की ग्रुप स्टडी करू. ठीक आहे. महत्त्वाचा मुद्दा. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय परंतु मोस्ट ऑफ पॉइंट्स आपले कव्हर होते आणि इथून पुढे एक आपल्याला डायरेक्शन मिळून जाईल कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पूर्ण आयुर्वेदा मराठी टीम तर तुमच्यासाठी आहेच. तुम्ही ज्या डाऊटवरती कमेंट कराल त्याचा व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आयुर्वेदा मराठीची टीम पोहोचवण्याचं काम करेल. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये मोकळेपणानं बोलायला शिका. आता तुमचा वेळ आहे. आता सेकंड इयरची एक्झाम झाली. पूर्ण फोकस आमचा त्यांच्याकडे होता. आता तुमचं टार्गेट आहे. आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. तर तुम्ही सुद्धा त्याच क्षमतेने रिस्पॉन्स करायचा आहे. व्हिडिओला हाईप्स करायचे आहे. कमेंटमध्ये सांगा, की मला असं वाटतंय, माझ्यासोबत असं चालू आहे, मला हा डाऊट येतोय, मला हा सब्जेक्ट अवघड जातोय, यासाठी काय करू? आम्हाला WhatsApp मेसेज करू शकतात. मी यासाठी काय करू? आम्ही तुम्हाला 100% सोल्युशन आम्ही देऊ. ठीक आहे. WhatsApp नंबर मी शेवटी तुम्हाला देईल. त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. मोस्ट ऑफ मुलांचा डाऊट आता या वेळेला ग्रुप स्टडी करू की सेल्फ स्टडी करू? इंटरनलच्या वेळेला आम्ही ग्रुप स्टडी केलं. आता ग्रुप स्टडी करू की सेल्फ स्टडी करू? ग्रुप स्टडी केल्यावर मला पेपरमध्ये आठवेल का? किंवा सेल्फ स्टडी केलं तर माझा सर्व सिलेबस कव्हर होईल का? ठीक आहे. हा तुमचा प्रश्न. आता याच्यासाठी सोपं सोल्युशन सांगतो. आतापर्यंत खूप वेळा मी सांगत आलोय. तुम्ही नवीन आहात तुमच्यासाठी पण सांगतो. ग्रुप स्टडी आणि सेल्फ स्टडी हे दोन्ही वेगवेगळे ऑप्शन नाही तर यांना कंबाईन करून एक कॉम्बिनेशनचा ऑप्शन बनवावा लागतो. कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण ग्रुप स्टडी करायला हवा.
सिलेबस कव्हर करण्यासाठी आपण ग्रुप स्टडी करायला हवा आणि हा ग्रुप स्टडी केलेला स्वतः आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह करण्यासाठी आपल्याला सेल्फ स्टडी सुद्धा करावा लागेल. म्हणजे आपण अॅनाटॉमीचा समजा आता ऑर्थोलॉजी करतोय, आपण 5 जण बसलेलो आहोत मित्र 5 जणांनी 5 जॉईंट केले, एकमेकाला समजून सांगितले, समजले आणि लगेच दुसरा टॉपिक घ्यायचा नाही. आपण पहिले जे 5 जणांनी वेगळे प्रिपेअर करून आपल्याला एक्सप्लेन केलेत ते स्वतः सेल्फ स्टडी करायचे. स्वतः सेल्फ स्टडी करायची. जेव्हा ते समजून घेतलेले पॉइंट सेल्फ स्टडी करून तुम्ही स्वतःच्या डोक्यामध्ये फीड कराल, तेव्हाच तुम्हाला ते पेपरमध्ये आठवतील. फक्त ग्रुप स्टडी किंवा फक्त सेल्फ स्टडी करून तुम्हाला ते आठवणार नाहीत. अॅनाटॉमी सारख्या विषयामध्ये सेल्फ स्टडी गरजेचं आहे, कारण एवढा मोठा सिलेबस आता यावेळेला एकट्याने करणं खूप जास्त इम्पॉसिबल बी नाही म्हणता येणार, पण खूप जास्त अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणतोय ती मेथड फॉलो करा. ग्रुप स्टडी प्लस सेल्फ स्टडी असं तुम्हाला करावं लागेल. तुमचा ग्रुप बनवा, जो तुमचा कम्फर्ट झोन असेल त्याच्यामध्ये टॉपिक्स वाटून घ्या, अभ्यास करा, एकमेकाला समजून सांगा. परंतु समजून घेतल्यानंतर ते डोक्यामध्ये फीड करण्यासाठी सेल्फ स्टडी करायला विसरू नका. ही मेथड प्रॉपर फॉलोच करायची आहे, याला हलगर्जीपणा करायचा नाहीये. त्यानंतर पुढे सब्जेक्टची प्रायोरिटी. सब्जेक्टला प्रायोरिटी कशी द्याल? 5 सब्जेक्ट आहे, कोणत्याला जास्त अभ्यास करू, कोणत्याला कमी अभ्यास करू. ठीक आहे, हा प्रायोरिटी हा पॉइंट तुम्हाला डिसाईड करायचा आहे तुमच्या विकनेसवरती. ठीक आहे, तुमच्या मित्राला जो सब्जेक्ट अवघड जातो तोच सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातो असं नाहीये मित्रांनो. स्वतःला ओळखा, स्वतः कोणत्या सब्जेक्टमध्ये फेल होऊ शकता हे स्वतःच्या मनाला माहित असतं. ठीक आहे, प्रत्येक वेळेला मित्र काय विचार करतोय असाच विचार करत जाऊ नका. आपल्याला कोणता सब्जेक्ट अवघड जातो याचा विचार करा, त्याला आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. तुमच्या मित्राला कदाचित फिजिओलॉजी सोपं जात असेल, तो कमी वेळामध्ये वाचून पेपरमध्ये येईल. तुला तो लक्षात राहतंय का? तुला लक्षात राहत नाही म्हणजे तुला तो जास्त वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, एखादा मित्र सुरुवातीपासून संस्कृत मीडियम मध्ये आहे, तो संस्कृतचा कमी अभ्यास करेल तरी तो पास होऊन येईल, त्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे. तू कॉन्व्हेंटचा आहेस किंवा तुला संस्कृत आतापर्यंत काही येत नाही, तू सेमी इंग्लिशचा आहे, परंतु तो मित्राच्या नादी लागून संस्कृतचा अभ्यासच नाही केला तर मात्र तू संस्कृतमध्ये फेल होशील. त्यामुळे काय करायचंय, आपला काय विकनेस आहे तो पहिले शोधायचा आहे. आपल्याला आतून माहित असतं माझ्या कोणत्या विषयाचा अभ्यास केलेला नाहीये मी, त्या विषयीचा अभ्यास करायचा. कोणत्या विषयामध्ये मी स्वतः फेल होऊ शकतो हे आपल्याला आतल्या आत माहित असतं, त्या विषयावरती जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. कारण तुम्हाला प्रायोरिटी तर ठरवावी लागेल की जास्त वेळ कोणत्या सब्जेक्टला देणार, कमी कोणाला देणार. आतापर्यंत अनालिसिस जर करायला गेलं तर मोस्ट ऑफ स्टुडंट जे आहे ते संस्कृत आणि अॅनाटॉमीमध्ये फेल होतात. फेल्युअर रेट जर पाहिलं युनिव्हर्सिटीमध्ये, मोस्ट ऑफ स्टुडंट संस्कृत आणि अॅनाटॉमीमध्ये फेल होतात. ठीक आहे, वर्षभर रडत राहतात की संस्कृत येत नाही आणि अॅनाटॉमी मेहनत करत नाहीत. अॅनाटॉमी फक्त मेहनत मागते. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे मार्क अॅनाटॉमी तुम्हाला घेऊन देईल. ठीक आहे, त्यामुळे हे 2 सब्जेक्ट बाकी तुमच्या विकनेसनुसार पहा, पण यांना हलकं सोडू नका. माझी गोष्ट आहे का, संस्कृत आणि अॅनाटॉमीचा अभ्यास जास्तीत जास्त करा. दिवसातून त्याला वेळ तुम्ही द्यायलाच पाहिजे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा डाऊट याच्याकडे यावंच लागणार होतं. ठीक आहे, व्हिडिओ थोडासा मोठा झालाय माहिती आहे मला, परंतु महत्त्वाचं चाललंय, कारण तुम्ही इतके दिवस ट्रॅकवर नाही येत, तर ट्रॅकवर पहिले यायला तुम्हाला वेळ लागणार आहे. सगळ्यात पहिले सगळ्यांचा हा कॉमन डायलॉग, मला संस्कृत समजत नाही. तुम्ही वर्षभरामध्ये कितीदा हा डायलॉग यूज केलेला आहे मला सांगा. मला संस्कृत समजत नाही. घरच्यांना सांगितलं मला संस्कृत समजत नाही, म्हणजे घरच्यांना पण एक काही जण बिल्डअप देऊन ठेवतात की संस्कृत विषय माझा जाऊ शकतो, मला संस्कृत काही कळत नाही, माझं काही बॅकग्राऊंड या संस्कृतचं नव्हतं. वर्षभर रडत राहतात, अरे बाबा पण हे तुला संस्कृत समजत नाही, मग त्याच्यासाठी तू काय केलंय? हा संस्कृत समजत नाही हा झाला पॉइंट, हा झाला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम तू हे वाक्य वर्षभर जर बोलत बसला तर त्याचं सोल्युशन निघणार आहे का? या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढावं लागणार ना. आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असू द्या, हाच काय कोणताही असू द्या, त्या प्रॉब्लेमला जर आपण उच्चार करत राहिला वारंवार तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? नाही होतोय. त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे आपल्याला जावं लागणार आहे. मग संस्कृत तुला समजत नाहीये तर त्यासाठी तू काय केलं सांग बरं मला. तू वर्षभरामध्ये कोणत्या सिनियर्सकडे गेला की मला हे संस्कृत समजून सांग, किंवा तुझ्या वर्गामध्ये एखादा हुशार मुलगा मुलगी असेल त्याला जाऊन म्हटला की मला ही कन्सेप्ट समजायला नाही, संस्कृतची सांगतो का? नाही, आपल्याला त्याचा कमीपणा वाटतो. ठीक आहे, त्यामुळे आपण या गोष्टीमध्ये मागे पडलो किंवा आपण काहीही हे संस्कृत चांगलं व्हावं म्हणून केलं नाही. हे सगळं जाऊ दे, आपण एखाद्या युट्यूब चॅनलला सर्च केलं का की संस्कृतचा व्हिडिओ पहिल्या चॅप्टरपासून बघायला चालू केलं का? नाही केलंय. ठीक आहे, कारण तुम्हाला त्याची इच्छाच नव्हती. फक्त तुम्हाला हे वाक्य म्हणजे स्वतःची जिम्मेदारी सोडून दिली, मला येत नाही म्हटलं की आपलं काय काम चुकून जातं. त्याच्यामुळे आपल्याला इथे मागे पडलेलं आपण दिसून येतो. त्यामुळे सगळ्यात पहिले आता या प्रॉब्लेमवरती फोकस करणं बंद करायचंय आणि याच्या सोल्युशनवरती फोकस करायचं. मित्रांनो, संस्कृतसाठी मी काय करू जेणेकरून मी पास होईल? सगळ्यात पहिले जर सिनियर असेल, सिनियर आता
मी तर मला सिनियरकडे जाऊ नका जास्त, कारण सिनियर आता त्यांचा अभ्यास करून लगभग 1 वर्ष झालेला असतं आणि संस्कृत असा विषय आहे की काही वेळ रिवाईज नाही केला तर डायरेक्टली काय करून जातो, तो कोलॅप्स होऊन जातो, त्यांच्याही कन्सेप्ट विसरलेले असतील. तुमच्या वर्गातली जे हुशार मुलं मुली आहेत, रेग्युलर अभ्यास करतात, त्यांच्याकडून तुम्ही मदत घेऊ शकता. सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो, आयुर्वेदा मराठीचा संस्कृत कोर्स. फक्त 999 रुपयाच्या आसपास हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टर पासून, पहिल्या टॉपिक पासून, जेव्हापासून तुम्हाला संस्कृत काही येत नाही तिथून तर शेवटच्या टॉपिक पर्यंत तुम्हाला सगळे काही लेक्चर्स मिळून जातील. आयुर्वेदा मराठीच्या कोर्समध्ये न्यू लेक्चर्स तुम्हाला मिळून जातील, जेणेकरून तुमचा संस्कृत तुम्हाला काही येत नसेल तर तुम्हाला तो यायला लागेल. जर तुम्हाला गरज असेल तर मला याची गरज नाहीये की तुम्ही येऊन कोर्स करावा आणि तुम्ही पास व्हावा. तुम्हाला जर स्वतःहून वाटत असलं तर आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड करा आणि तुमची लक्ष्य बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. खूप जणांना पैसे जास्त वाटत असतील, ₹1000, तर त्यांना मात्र पुढे चलून पेपर अवघड गेल्यानंतर कळून जाईल की ₹1000 काहीच नव्हते, कारण एक्झामची फीस नंतर भरावी लागते. जेव्हा तुम्ही पास व्हाल मित्रांनो, 4-5 हजाराची बाहेर फिरायला ट्रिप काढाल, ठीक आहे, परंतु फेल झाल्यानंतर तुम्ही गपचूप बसाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तेव्हा आपण ₹3-4 हजार या लेक्चर्सवरती खर्च करायला पाहिजे होते, जेणेकरून आपला प्रॉपर ट्रॅक मिळाला असता. म्हणजे आपण आतापर्यंत लेक्चर लक्ष दिलेलं नाहीये वर्गामध्ये, तर आता तो दिला असतं आणि व्यवस्थित अभ्यास केलेला असतं. ठीक आहे. तुम्ही संस्कृत जॉईन करा आणि व्यवस्थित लेक्चर्स करा. ती जिम्मेदारी माझी राहील की तुम्ही पास व्हाल. कधीही जर तुम्ही लेक्चर घेऊन ते लेक्चर पाहताय आणि ते रिवाईज करताय तरच. नाहीतर तुमचा कोर्स घेतला सर मी पास नाही झालो. अरे तो कोर्स सोडून पाहावा लागतो, रिवाईज करावा लागतो. तेव्हा तू पास होऊ शकशील. ठीक आहे. हे झालं संस्कृतचं. आता मला कोणी या वाक्यासोबत दिसलं नाही पाहिजे की मला संस्कृत समजत नाही. मी डायरेक्टली विचारतो की समजत नाही तर तू काय केलं होतंस? तर समजत नाही ते कळून घेण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन आहेत, खूप जास्त ऑप्शन अवेलेबल आहेत. त्या ऑप्शनला तुला स्वीकारावं लागेल आणि तो सब्जेक्ट क्लिअर करावा लागेल. सर्वांचं कन्फ्युजन की पेपर लिहिताना किंवा आता अभ्यास करताना लँग्वेज कोणती डिसाईड करू? मराठी करू, हिंदी करू, इंग्रजी करू की मिक्स लँग्वेज करू? म्हणजे कसं, पेपर लिहिताना काय आतापर्यंत मराठी लोक आहेत, मराठीमध्ये पेपर लिहितात. हिंदी लोक आहेत, हिंदीमध्ये लिहितात. इंग्लिश कॉन्व्हर्ट आहेत, इंग्लिशमध्ये. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये लिहू शकता. तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रत्येक गोष्टीचं हे तुमच्या आवडत्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला सजेस्ट करतो की मराठीमध्ये लिहा, चांगल्या प्रकारे तुम्ही प्रगट होऊ शकाल. कॉन्व्हर्टचे असाल तुम्ही इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये पेपर लिहू शकता. संस्कृतचा पेपर तर तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचा आहे. संस्कृत पेपर 2 मध्ये जे काही एक्सप्लेनेशन आहे तुमच्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये लिहू शकता. त्यामुळे या डाऊटमध्ये पडू नका. तुम्हाला जो कम्फर्टेबल आहे लिहिण्यासाठी, ज्यामध्ये स्पीडमध्ये लिहू शकाल अशी लँग्वेज तुम्ही निवडू शकता. थोडंफार मिक्स जरी झालं तरी आपली युनिव्हर्सिटी थोडंफार समजून घेते. त्याच्यामुळे एवढा काही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. हाऊ टू स्टार्ट फ्रॉम झिरो आता सांगितलं तुम्हाला मी. आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये तर मी पास होऊ शकेल का? होऊ शकेल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, आता प्रॉपर पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत करावं लागेल. आतापर्यंत तर वर्गात लक्ष दिलेलं नाही, काही माहित नाहीये. काळजी करू नका. डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना 4,000चा कोर्स घेणं शक्य आहे, जे स्वतःवरती इन्व्हेस्ट करू शकतात, जे बाहेर 4-4 हजारचे शूज घेऊ शकतात, परंतु स्वतःवरती लेक्चर्स पाहायला, स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करायला ज्यांच्याकडे 4,000 आहेत, त्यांनी काय करायचं मित्रांनो, हा कोर्स जॉईन करायचा आहे. आताची न्यू इयर ऑफर चालू आहे. तुम्हाला फक्त 4,000 मध्ये 1 पॅक कोर्स मिळणार आहे. म्हणजे सर्वचे सर्व सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहेत, प्लस नोट्स तुम्हाला ॲपमध्ये पाहायला मिळणार आहेत. कळतंय? पूर्ण म्हणजे तुम्हाला पहिला चॅप्टर पाहायचा आहे, नोट्स पहिले तर लेक्चर पाहायचे, त्याचे नोट्स वाचायचे. पहिला चॅप्टर क्लिअर. दुसरा चॅप्टर घ्यायचा, एकदम छोटे-छोटे लेक्चर 20-20 मिनिटाचे लेक्चर तुम्हाला मिळून जातील. म्हणजे सब पॉइंट्सवरती एका चॅप्टरच्या. म्हणजे 3-4 लेक्चरमध्ये तुमचा चॅप्टर संपत जाणार आहे. पहिला चॅप्टर पाहिला, नोट्स वाचल्या, क्लिअर. शॉर्ट नोट काढल्या, क्लिअर झाला. दुसरा वाचला, लेक्चर पाहिले, शॉर्ट नोट क्लिअर. अशा प्रकारे तुम्ही झप सिलेबस कव्हर करत जाऊ शकाल. आता ऑफ लेक्चरमध्ये तुम्हाला जेव्हा कॉलेजमध्ये वेळ भेटेल तेव्हा आयुर्वेदा मराठीचे लेक्चर पाहायला तुम्हाला डायरेक्टली चालू करायचंय आणि हे हळूहळू सिलेबस चांगल्या प्रकारे समजून टाकायचं आहे. आता काही जणांचं म्हणणं की मी सब्जेक्ट काढू शकतो, फक्त संस्कृत अवघड जाते. फक्त संस्कृतचा तुम्ही लावू शकता 999 मध्ये. फक्त संस्कृत जॉईन करू शकता आणि स्वतःला टेस्ट करू शकता. त्याचबरोबर आपण तुम्हाला शेवटी काय करतो, शेवटच्या महिन्यामध्ये सर्व सिलेबस अभ्यास करून झाल्यानंतर तुम्हाला 5 सेट देतो क्वेश्चन पेपरचे. प्रत्येक विषयाचे 5-5 सेट तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की माझा प्रत्येक क्वेश्चन कव्हर होत आहे का, जेणेकरून तुमचं काहीही मिस होणार नाही आणि प्रॉपर डायरेक्शनने तुमचं सगळं काही चालू असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पोरांना प्लॅनिंग कशी करावी, शेड्यूल कसा बनवावा कळत नाही. लहान लेकरासारखं उठल्यापासून सगळं शेड्यूल बनवत बसतात. ज्या मुलांना पूर्ण प्लॅनिंग होत नाहीये, आता आम्ही 2-3 दिवसांमध्ये, आता ॲडमिशन होत आहे जास्त, 2-3 दिवसांमध्ये काय करू की आपला जो ऑफिशियल WhatsApp ग्रुप आहे, पेड WhatsApp ग्रुप, म्हणजे तुम्ही हे
कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल, त्यामध्ये डेली टार्गेट टाकणार आहोत. तुम्ही जो सब्जेक्ट परचेस केलाय त्या सब्जेक्टचं तुम्हाला डेली टार्गेट यायला लागेल. आज फिजिओलॉजी आलं, फिजिओलॉजीचं तुम्हाला रसधातू प्रिपेअर करायचा आहे, त्याचे लेक्चर पाहायचे, त्याच्या नोट्स काढायचे आहेत. अशा प्रकारचा मेसेज पडेल, तुम्हाला फक्त तेवढं करायचंय. अॅनाटॉमीचं येईल, आज तुम्हाला ह्युमरस बोन करायचा आहे, त्याबद्दल त्याचे नोट्स काढायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही तेवढं आम्ही सांगितलं तेवढं करत गेलं तरी तुमचा पेपरपर्यंत विथ रिव्हिजन सर्व सिलेबस कव्हर होऊन जाईल. जर तुम्ही पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर. नसाल तर तुम्ही स्वतःचा प्लॅनिंग स्वतःही करू शकता. त्यानंतर ग्रुप ऑफर सांगायची राहिली, जर तुम्ही 5 पेक्षा जास्त मुलं असाल आणि ज्यांना कोर्स घ्यायचा आहे आयुर्वेदा मराठी 1 पॅक कोर्स, तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 3,800 रुपयांना पर पर्सन 3,800 रुपयांना काय मिळणार आहे, हा आयुर्वेदा मराठीचा पूर्ण ऑल सब्जेक्ट कोर्स मिळणार आहे, ज्याच्यामध्ये सर्व काय मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स, सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला शेवटी सगळ्यांचे क्वेश्चन पेपर सुद्धा मिळणार आहेत, मॉडेल क्वेश्चन पेपर, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट मिळणार नाही. ज्यांना सिंगल सब्जेक्ट घ्यायचा आहे डायरेक्टली वेबसाईटवरती जा, ॲपवरती जा, तिथून परचेस करू शकता. ज्यांना 1 पॅक कोर्स घ्यायचा आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, तुम्हाला QR दिला जाईल, त्यावरती पेमेंट करून तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे. कळालं? जर तुम्हाला एक्सपर्ट गायडन्समध्ये शिकायचं असेल तर. दुसरं, आता सब्जेक्ट वाईज आपल्याला स्टडी शेड्यूल बनावं लागणार आहे मित्रांनो. काय गोष्टी करणं गरजेचं आहे? सगळ्यात पहिले तर आता आपल्याला लेट उठायला जमणार नाहीये, थोडंसं लवकर उठून आपल्याला श्लोक पाठ करावा लागणार आहे. ठीक आहे. सेकंड इयरला आल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही कमी श्लोक पाठ केले तरी तुम्ही पास होऊ शकाल. परंतु फर्स्ट इयरला रचना शरीर, आयुर्वेद, क्रिया शरीर असे काही श्लोक आहेत, ते जर तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही पास होऊ शकणार नाहीये. आता मागे सप्टेंबरची एक्झाम होती, त्याच्यामध्ये फेल झालेला एक माझा मित्र होता, म्हणजे मित्राचा मित्र होता, तो मला भेटलेला होता की काय करू. त्याला मी हळूहळू प्रश्न विचारायला चालू केली, की म्हणजे मला जाणून घ्यायचं होतं की का बरं याचा विषय गेला. त्यांनी सांगायला लागले क्रियाशीर का बरं गेला. तो म्हणे सर मला श्लोकच पाठ नाही एक पण, म्हणजे क्रियाशरीर या विषयाचा एक पण श्लोक पाठ नाही त्याला. मग त्याला धातू, सारता, त्याच्यानंतर क्षयवृद्धी, दोष हे काही श्लोक पाठ नाही, तर पास कसं होणार आहे. कारण क्रियाशरीरच्या सारता, क्षयवृद्धी, त्याचबरोबर दोषाचे गुण असतील, क्षयवृद्धी असेल, हे सर्व प्रकार असेल, या सर्व गोष्टी आपल्याला पाठ करावं लागतात. सगळ्यात पहिले श्लोक पाठ करा, घ्या सर्व धातूंची क्षयवृद्धी, सारता आणि दोषांची क्षयवृद्धी, ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिले पाठ करायला घ्याव्या लागतील. या जर पाठ नाही झाल्या तर तुमचा पेपर निघणार नाही. रचना शरीर आयुर्वेद पाठ आहे, स्रोतसाचे मूळस्थान, त्वचा, कला, त्यानंतर मॅडम आणखी तुम्हाला सांगतील एक व्हिडिओ बनवून की कोणकोणते श्लोक पाठ करायचे. हे श्लोक पाठ नसले तर तुम्ही पास होऊ शकणार नाहीयेत. त्यामुळे सकाळी उठून आता 6 ते 7 किंवा 5:30 ते 7 तुम्हाला एक वेळ ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये डेली नवीन श्लोक पाठ करायचे. दुसऱ्या दिवशी मागचे रिवाईज करणं, पुढचे पाठ करणं, हे तुम्हाला चालू ठेवावं लागणार आहे, कारण फर्स्ट इयर श्लोकांशिवाय निघत नाही. दुसरं, कॉलेज टाइम. कॉलेज टाइम मध्ये तुम्ही म्हणाल की दिवसभर कॉलेज चालू आहे, अभ्यास कसा करू. कॉलेज टाइम मध्ये ऑफ लेक्चर्स असतात, किंवा लेक्चर्समध्ये जर तुम्हाला मुभा असेल, तुम्ही तुमचा मोबाईल काढून लेक्चर पाहण्याची, तर तसं, परंतु तसं करू नका. जास्त करून ऑफ लेक्चर असेल तर काय करायचं, हेडफोन टाकायचा, आयुर्वेदा मराठीचा जो कोर्स घेतलाय ते लेक्चर्स पाहायचे, शॉर्ट नोट्स काढायचे आणि लवकर सिलेबस संपवत जायचा. 9 ते 5 मध्ये भरपूर सारे तुमचे लेक्चर्स पाहायला मिळतील. तुम्हाला रेंज नसेल कॉलेजमध्ये, तुम्ही डाउनलोड करून ते लेक्चर्स पाहू शकता ॲपमध्ये. परंतु ऑफ लेक्चर्समध्ये तुम्हाला आता गप्पा मारत बसायचं नाहीये. गप्पा मारायला आपल्याला एप्रिल नंतर वेळ आहे, नंतर मजाच करायची आपल्याला पुढची एक्झाम येईपर्यंत. त्याच्यानंतर जो 6 नंतर आपण कॉलेजच्या नंतर 10:30 पर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ स्टडी करायचा आहे, शॉर्ट नोट्स वाचायच्या आहेत. नवीन लेक्चर जर तुम्हाला ऑफ जास्त जात असतील तर तेव्हाच पाहिजे, जर जस्ट जात नसतील तर 5च्या नंतर लेक्चर करायचे. टाइमपास थोडासा, डिनर वगैरे करून लवकर झोपणे, हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर सर आता आपल्याला कॉलेज संपत आल्यानंतर जर्नल्स असतील, स्टडी आहे, कॉलेजचे कट फॉर्म वगैरे या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त फोकस राहावं लागेल आणि टाइमपास कमी करावं लागेल. स्क्रीन टाईमही आपल्याला मोबाईलचा कमी करावा लागेल. आता तुम्हाला टाइम वेस्ट करायचा नाहीये, अजिबात टाइम वेस्ट करायचा नाही. आत्तापासून चालू करायचंय, हा व्हिडिओ संपल्यापासूनच चालू करायचंय. तुम्ही आत्ता काय काय चालू करू शकता याच्यासाठी काय गोष्टी देतोय. फर्स्ट, तुम्हाला सगळ्यात पहिले आयुर्वेदा मराठी खाली चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट आहेत, त्या प्लेलिस्ट कोणत्या तुम्ही सध्या पाहू शकता. सगळ्यात पहिले फर्स्ट इयर ब्ल्यूप्रिंट अनालिसिसची तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट पाहायची आहे. पाचही सब्जेक्टचं तुम्हाला काय पाहायचंय, ब्ल्यूप्रिंट अनालिसिस पाहायचं आहे. त्यानंतर अॅनाटॉमी बाय साक्षी मातनीकर मॅमने काही अॅनाटॉमीचे टॉपिक्स तिथे शिकवलेले, ते तुम्ही आताच कव्हर करून घ्या, इम्पॉर्टंट आहेत. पदार्थ बाय कृष्णा सरांचं तिथे पूर्ण पदार्थ विज्ञान बऱ्यापैकी काही टॉपिक्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला जाऊन पाहायचंय. म्हणजे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आणि आम्ही कसं शिकवतो हे सर्व गोष्टी कळून जातील. संहिता अध्ययन बाय स्नेहा भालके मॅमने काही एक प्लेलिस्ट बनवली आहे, त्याच्यामध्ये संहिता अध्ययनचे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या युट्यूब चॅनलवरतीच. आणि युट्यूब चॅनलवरती एक डेमो लेक्चर्सचं फोल्डर आहे, आम्ही सर्वजण कसं शिकवतो. ठीक आहे,
सर्वची सर्व आमची 5 जणांची टीम आहे. 5 जण तुम्हाला 5 विषय शिकवतील आणि तुमचा पूर्ण वेल प्लॅन्ड स्टडी आम्ही करून घेऊ. पूर्ण महाराष्ट्रामध्ये BAMS फर्स्ट इयर, सेकंड इयर यासाठी मी तुम्हाला हमी देऊन सांगू शकतो, की आयुर्वेदा मराठी सारखी क्वालिटी तुम्हाला कुणीही देऊ शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही बेझिझकपणे या, जॉइन करा आणि अभ्यास करायला लागा. आम्ही वेल प्लॅन्ड तुमचे लेक्चर्स घेऊ, तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करू आणि तुम्हाला पास होण्यासाठी जास्तीत जास्त मदत करू. तुम्हीही तेवढाच रिस्पॉन्स देऊन त्या गोष्टी रिवाइज कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल. कळालं? या सर्व गोष्टी तुम्ही आताच्या आता YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं एक सीरीज आता सुरू आहे, IMP ACQ सीरीज. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये जे IMP ACQ आहेत सर्व सब्जेक्टचे, त्यासाठी आम्ही सिरीज चालू केली. तोही प्लेलिस्ट चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, हे बघत जायचं लेक्चर. आतापर्यंत 3-4 लेक्चर झाले ते पहा आणि व्यवस्थित कमेंट करा, लाईक करा, तुम्हाला ती सिरीज कंटिन्यू हवी असेल तर. आता आम्ही पूर्ण IMP ACQ सिरीज चालू करतोय. शेवटच्या महिन्यामध्ये IMP LUQ सिरीज चालू करू. म्हणजे तुम्हाला पेपरमधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्हाला लक्षात राहतील, कन्सेप्ट क्लिअर असतील, अभ्यासही कमी झाला असेल तरी पेपरमध्ये लिहिता येईल. आमचे लेक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला खूप छान कळेल आणि खूप छान लिहिता येईल, एवढी गोष्ट तुम्हाला कळून जाईल जेव्हा तुम्ही हे लेक्चर्स पाहायला चालू कराल. ठीक आहे. आता सर्वांनी काय करायचंय, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायचंय. म्हणजे काय होईल, काही एक्झाम रिलेटेड अपडेट असेल, हॉल तिकीट आले, त्याचबरोबर तुमचे एक्झाम सेंटर्स आलेत, काही डेटमध्ये चेंज झाले, एक्झॅक्ट डेट आला, शेड्यूल आला, सर्व काही गोष्टी मिळतील. त्यामुळे इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायचंय आणि तुमच्या बॅचचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, एक जो कॉमन असेल, नॉन पेड असेल, तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्याला तुम्ही जाऊन जॉईन करायचं आहे. इंस्टाग्राम लिंक आहे, ते सुद्धा जॉईन करायचे आणि टेलिग्रामही जॉईन करा. त्याच्यामध्ये काही तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते मिळत राहतील. ठीक आहे. टीम आयुर्वेद मराठी सोबत कनेक्ट राहा आणि जसा रोड मॅप आम्ही देतोय, जशा प्रकारे मार्गदर्शन करतोय, त्याच पद्धतीने तुम्ही चला. शेवटी मेहनत तुम्हाला करायची आहे, पण कोणत्या दिशेने करायची आहे यासाठी आम्ही तुम्हाला गाईड करायला तयार आहोत. आतापर्यंत खूप साऱ्या बॅचेसला गाईड केलंय आणि तुम्हाला सुद्धा करू. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे डोळे झाकून तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू शकता. हवं तर तुम्ही तुमच्या सिनियर्स कडूनही गायडन्स घेऊ शकता, की आयुर्वेदा मराठी यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू का, हे व्यवस्थित गाईड करतील का, तेही तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच देतील. ठीक आहे. काही डाऊट्स असेल, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओच्या हाईप बटनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या एक्झामच्या स्टडीजसाठी खूप खूप शुभेच्छा.